नमस्कार किडी उत्पादक शेतकरी मित्रांनो, तुम्ही आज समोर खोळव्याच्या प्लॉटला पाहू शकता। याची आता सध्या वेन स्टार्ट झालेली आहे कंप्लीट मित्रांनो। फेब्रुवारी महिन्यात आपण हा खोळवा धरला होता 1 फेब्रुवारीला। आता कंप्लीट मित्रांनो किती दिवस झालेले त्याला तुम्हाला सांगतो। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून 5 महिने तब्बल कंप्लीट झालेले आहे। आणि मित्रांनो कुठं कुठं 1-2 घड आता बाहेर पडायला लागलेले आहेत। तर मित्रांनो खोडवा मॅनेजमेंटवर आपल्याला फक्त एकच गोष्टवर लक्ष ठेवायचे आहे, जास्त नायट्रोजनचे पर्सेंटेज वाढवायचे नाही मित्रांनो, जेणेकरून आपला खोडवा जास्त वाढायला नको पाहिजे। नाही तर मित्रांनो जास्त खोडवा वाढला म्हणजे पडण्याचा जास्त धाक असतो। म्हणून मित्रांनो थोडंसं नायट्रोजनचे जे पर्सेंटेज आहे ते कमी ठेवायचे आहे। मित्रांनो मी तुम्हाला खोडवा दाखवतो। कंदाचाच खोडवा आहे मित्रांनो, एक सारखे झाड आहेत। कंदामध्ये एक सारखे झाड आणणं म्हणजे सोपी गोष्ट नाही मित्रांनो। तब्बल 1 ते 1.5 महिन्यानंतर याची वेन एकसारखी स्टार्ट होणार आहे। कारण की कोणतं पील असतं मित्रांनो, जे आपले मजूर असतात ते मोठं पण ठेवून देतात, म्हणून वेन केव्हा लवकर स्टार्ट होते। तर एवढी गोष्ट पण आपल्याला लक्षात ठेवायची आणि टॅगिंग करून आपण पिलं कापले पाहिजे, जेणेकरून लहान मोठे झाडं नको व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आपली हार्वेस्टिंग एकसारखी व्हायला पाहिजे। तर व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा। जास्तीत जास्त किडी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा। भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ। जय हिंद, जय किसान, जय भारत।